Hello and good evening everyone. Shivraj, Sakshi ji, Priya, Sakshi yes. हॅलो अँड गुड इव्हनिंग. सो कालच्या सेशनमध्ये आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स शिकलो होतो लाईक स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर आपण शिकलो होतो कुलम्स लॉ इन मॅग्नेटिझम, जे की आपल्याला पुढे जाऊन पण शिकायचं आहे ह्याच्यामध्ये. आपला जो कुलम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तो पण आपल्याला शिकायचा आहे, पण आपण जो काल शिकलो तो कुलम्स लॉ मॅग्नेटिझममधला शिकलो आहे. मग आता विल कॅरी ऑन फॉर येस्टरडेज टॉपिक. त्याच्या पुढे जायचं आहे आता आपल्याला, आणि त्याच्या पुढे जाण्यासाठी आता आपल्याला दोन गोष्टी करायच्यात. तर दोन गोष्टी कुठल्या आहेत बघूयात. तर पहिलं आहे तर बार मॅग्नेटच्या बद्दल शिकूयात आणि त्यांनी प्रोड्यूस केलेल्या मॅग्नेटिक फील्डबद्दल बोलूयात. ठीक आहे. सो मग कालचा जो टॉपिक होता तो फर्स्टली क्विकली लगेच रिवाइज करतो. तर मग काल तुम्ही होप आय एम ऑडिबल. हां, स्क्रीन विजिबल आणि एम आय ऑडिबल? सिद्धी, शिवराज, साक्षी Yes, यस, sir. साक्षी जी, प्रिया. Yes, ओके sir. ओके. सो मग हे बघा, काल मी तुम्हाला सांगितलं की दोन पोल स्ट्रेंथ असतील QM1 आणि QM2 असे दोन पोल जर असतील आणि दोन पोलमध्ये जर डिस्टन्स ऑफ सेपरेशन R असेल तर त्यांच्यामध्ये एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकतो किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असू शकतो, अँड विच इज गिवन बाय द फॉर्म्युला μ0/4π पोल स्ट्रेंथच्या दोन्ही पोल स्ट्रेंथची मॅग्निट्यूडची मल्टिप्लिकेशन आणि दोघांमध्ये असणाऱ्या डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस इज μ0/4π QM1 QM2/R². सो व्हॉट इज μ0? तो μ0 होता आहे मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. कालही त्याचं एक्सप्लेनेशन दिलं परमिएबिलिटीचं, त्याची व्हॅल्यू किती होती असा साक्षीचा प्रश्न होता, ते पण काल मी एक्सप्लेन केलं. आणि त्याचं युनिट जे काढलं होतं ते युनिट काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला होता तो फॉर्म्युला पण सांगितला, टेस्ला मीटर पर ॲम्पियर. तर हे झालं μ0चं युनिट, SI युनिट होतं. त्याचे डायमेन्शन्स पण काढता येतात. बरं, आता आपण काल जी मॅग्नेटिक फील्ड शिकलो आहे ना, तर त्या मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स विचारतात मोस्टली. मॅग्नेटिक फील्डची आपण डेफिनेशन बघितली आहे पहिल्याच दिवशी. फ्लक्स अपॉन एरिया, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. सो मग मी त्या पार्टकडे येतो आणि मग आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. सो मैग्नेटिक फील्ड बी क्या होता है अभी. सो बी होता है मैग्नेटिक फ्लक्स पर यूनिट एरिया. सो आई विल कॉल दिस ॲज फाय आणि सफिक्समध्ये एम लिहितो. सो मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया असा आपण त्याचा फॉर्म्युला लिहितो. मग एरिया कुणाचा, तर सरफेसचा. बरं बघा, सिम्पल भाषेत सांगायचं म्हटलं तर बच्चा पार्टी इथं लक्षात ठेवा. आता मी हेडिंग देतो, सपोज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणतात याला, किंवा याला म्हणतात, आता हे बघा हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि त्याच्या खाली एरिया घेतला डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणताल व्हॉल्यूम यायला पाहिजे होतं, नाही. तर एरिया सरफेस एरिया डेन्सिटी असते, लेनची डेन्सिटी असते, त्यानंतर तुमच्या व्हॉल्यूमची डेन्सिटी असते, असे वेगवेगळे प्रकार आहे. ठीक आहे. लिनियर डेन्सिटी, एरिया डेन्सिटी आणि व्हॉल्यूम डेन्सिटी असे प्रकार आहे. त्यातला हा एरिया डेन्सिटीचा प्रकार आहे, म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्यानंतर किंवा याला म्हणतात स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, असंही तुम्ही म्हणू शकता, संबोधू शकता बीला, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. अँड इट इज डिनोटेड ॲज बी. तो एक सिंपल फॉर्म्युला अपन ले सकते हैं की बाबा किती नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत आहेत थ्रू द गिवन सरफेस एरिया. मी आता एक सरफेस एरिया असा घेतला, दिस इज सरफेस एरिया, आणि ह्या सरफेस एरियामधनं ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चालल्यात बाबा. ठीक आहे. सो हा सरफेस एरिया आपण घेतला, सरफेस एरिया, आणि ह्या घेतल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज इक्वल्स टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. आता हा फ्लक्स काय असतो, त्या फ्लक्सलाच लिहिताना असं लिहितात बी बार डॉट ए बार. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स ही स्केलर क्वांटिटी आहे, पण बी बार मॅग्नेटिक फील्ड आणि हा एरिया वेक्टर असतो, यांच्यामध्ये असतं डॉट प्रोडक्ट. मग आता एरिया वेक्टर काय कन्सेप्ट, तर एरिया वेक्टर हा हमेशा परपेंडिक्युलर असतो सरफेसला. ही गोष्ट मी त्या दिवशी सांगितलेली आहे. ठीक आहे. सो एखादा सरफेस आहे तर हा असा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, तर त्याचा एरिया वेक्टर हा असा असतो. ठीक आहे. सो हा जो सरफेस आहे याला म्हणूयात आपण प्लेन ऑफ सरफेस, या एरियाचा प्लेन. तर तो कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, आणि एरिया वेक्टर हमेशा त्याला परपेंडिक्युलर. पण त्याच ठिकाणी ती ऑब्जेक्ट जर मी अशी केली व्हर्टिकल फॅशनमध्ये, एकच मिनिट.
या या हॅलो प्रिया, साक्षी जी, साक्षी यस, सिद्धी, शिवराज ऑडिबल ना? Yes, sir. या ओके. सो अब्रप्टली माझं स्क्रीनला इश्यू आला अँड आय गॉट लेफ्ट फ्रॉम द मीटिंग. ओके. सो कमिंग बॅक. तर मग स्क्रीन दिसत असेल सर्वांना. तर एरिया वेक्टरचा कन्सेप्ट मी त्या दिवशी सांगितला आहे. तर हा प्लेन ऑफ सरफेस असतो, हा हॉरिझॉन्टल आहे. आत्ता दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन ऑफ सरफेस, पण एरिया वेक्टर हमेशा त्याला परपेंडिक्युलर. इथं आता ही जी ऑब्जेक्ट आहे ती व्हर्टिकल प्लेनमध्ये म्हणजे उभी आहे. आणि मग हा झाला तुमचा व्हर्टिकल प्लेन ऑफ सरफेस, व्हर्टिकल प्लेन ऑफ सरफेस. पण तुमच्या प्लेन म्हणजे तुमची जी ऑब्जेक्ट आहे तिच्या प्लेनला एरिया वेक्टर हमेशा परपेंडिक्युलर असतो. बघा, हा प्लेन ऑफ सरफेसला एरिया वेक्टर परपेंडिक्युलर, इथं पण हॉरिझॉन्टल होता प्लेन, त्याला एरिया वेक्टर हमेशा परपेंडिक्युलर. मग तुम्ही ऑब्जेक्ट आडवी असेल तर एरिया वेक्टर उभा, तुमची ऑब्जेक्ट उभी असेल तर एरिया वेक्टर आडवा, असं ते गणित आहे. सो मग कमिंग बॅक, तर फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स असा देतो आपण बी बार डॉट ए बार. आपण बी बारच्या डायमेन्शन्सबद्दल जायचं होतं. तर हा ज्यावेळेस डॉट प्रॉडक्ट तुम्ही दोघांमध्ये घेता तर त्यावेळेस जो आपला फॉर्म्युला येतो तर तो फॉर्म्युला असा आपण लिहितो, फाय इज इक्वल्स टू बी इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू दोघांच्या मधला अँगल काय, कॉस थिटा. कारण हा एरिया वेक्टरमध्ये दोघांचं डॉट प्रॉडक्ट आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी. ठीक आहे. सो बी ए कॉस थिटा. बरं, कमिंग बॅक, मी त्या बीबद्दल बोलत होतो, त्याच्या डायमेन्शन्स आणि एस आय युनिटबद्दल. तर एक बच्चा पार्टी लोक तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता सोपा आहे. सपोज म्हणजे डायमेन्शन्स काढण्यासाठी, युनिट काढण्यासाठी बरं का, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्या मॅग्नेटिक फील्डला क्रॉसने दाखवलं आहे म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड गोईंग इनवर्ड्स आहे. बी इथं लिहिताना लिहितो गोईंग इनवर्ड्स. सगळेचे सगळे, जसा आपला बाण एखादा आतमध्ये रुततो चिखलामध्ये, आतमध्ये जातोय घुसतोय, त्याप्रमाणे बी गोईंग इनवर्ड्स आणि परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर. आपला जो पेपर आहे त्याला ती परपेंडिक्युलर आहे. आणि मग ह्या गोंधळामध्ये जर एखादा चार्ज पार्टिकल आला, चार्ज पार्टिकल म्हणजे सपोज क्यू, त्याने एंटर केलं व्ही वेलॉसिटीने, सपोज दिस इज ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी व्ही इन मॅग्नेटिक फील्ड बी, देन इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स. आणि त्या फोर्स एक्सपिरियन्स केल्यानंतर तो आहे ना असा सर्क्युलर फॅशनमध्ये फिरायला लागतो, हॅविंग रेडियस आर. ठीक आहे. आणि जो फोर्स त्याच्यावर एक्सपिरियन्स होतो, फोर्स एक्सपिरियन्स बाय दॅट चार्ज पार्टिकल, त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणूयात. इथं लिहितो मी मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स का, कारण तो मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करतोय. सो मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय चार्ज पार्टिकल, experienced by charge particle in magnetic field, charge particle in magnetic field. ठीक है. सो दैट इज एफ एम. तो एफ एम इज इक्वल्स टू अपन लिखते हैं क्यू इंटू, बघा इथं मॅक्सिमम जो फोर्स असतो तो लिहायचा क्यू इंटू व्ही इंटू बी इंटू साईन थिटा असं लिहितात. मग वेलॉसिटी वेक्टर आणि बी बारमध्ये असणारा अँगल. पण साईन थिटा हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे म्हणून याला एस आय युनिट किंवा डायमेन्शन्स नाही. आणि एस आय युनिट काढायचं म्हटलं तर आपण ही व्हॅल्यू येते. थिटा मोस्टली मेजर करतात रेडियनमध्ये, पण साईन थिटा ही एक प्युअर न्यूमेरिक व्हॅल्यू येते म्हणून त्याला डायमेन्शन्स नसतात आणि एस आय युनिट पण नसतात, असं आपण ट्रीट करतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला. बरं, मग हे इग्नोर करून आपण फक्त हा फॉर्म्युला ठेवूयात, एफ एम इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही इंटू बी. साईन थिटाची व्हॅल्यू सपोज 1 घेतली. मग आता मला सांगा, हा क्यू इकडे गेला, व्ही इकडे गेला, बी इज इक्वल्स टू काय लिहिताल तुम्ही, एफ एम डिवायडेड बाय क्यू इंटू व्ही. तो बच्चा पार्टी एफ एमचं म्हणजे फोर्सचं युनिट सर्वांना माहिती आहे, तोंडपाठ असेल, सांगा बरं, कुणी सांगेल का? Newton. न्यूटन. यस, व्हेरी गुड. बाकी चार्जचं युनिट खाली न्यूटन, खाली चार्जचं युनिट कुलम आणि व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. मग हे वरती गेलं, सेकंड वरती गेला, व्हेलॉसिटीचा बघा मी सेपरेट काढतोय, न्यूटन फॉर फोर्स, चार्जचं कुलम, व्हेलॉसिटीचा मीटर पर सेकंड. आता कुलम, न्यूटन हे सायंटिस्टचे नाव आहेत म्हणून हे कॅपिटलमध्ये लिहिलं आहे. मीटर पर सेकंड हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. सो वरती गेलं तर इथं बनलं न्यूटन सेकंड डिवायडेड बाय
कूलम इंटू मीटर, ठीक है, याद आएगा, याद रहेगा फिर। और ये जो पूरा टर्म है ना भाई, ये पूरा टर्म अपन लिखते हैं, इसको बोलते हैं टेस्ला. सो बीचं जर तुम्ही शॉर्टकट काढायचा म्हटलं तर त्याचं तुम्ही टेस्ला असं युनिट घेऊ शकता. तर बीसाठी हे आलं युनिट. मग त्याचं युनिट काढण्यासाठी हा शॉर्टकट आहे बाबा, की फोर्स एक्सपिरियन्स बाय चार्ज पार्टिकल. काही फॉर्म्युले असे आहेत जिथे तुम्हाला काही फॉर्म्युले मगअप करावे लागतील इन ऑर्डर टू फाइंड आउट देअर एस आय युनिट. अँड डायमेन्शन्स काढणं पण तेवढंच सोपं आहे. मग सो डायमेन्शन्समध्ये बघा, बीच्या डायमेन्शनसाठी बी इज इक्वल्स टू न्यूटन. न्यूटनचे डायमेन्शन्स काय येतील, तर पार्ट आहेत का सर्वांचे, m1 l1 मायनस टी मायनस 2. सेकंडसाठी काय वापरतो आपण, T1. कुलमसाठी काय वापरतो आपण, I1 T1. आणि मीटरसाठी काय वापरतो आपण परत एकदा, लेंथ झाली L1. सो मी L1 कट केला, ठीक आहे, हा T1 पण कट झाला, I1 राहिला फक्त. मग B इज इक्वल्स टू आपण घेतला M1 हा T-2 आणि I वरती आल्यामुळे I-1. सो अशा प्रकारे आपले बीचं युनिट मिळालं आहे M1 T-2 I-1, ठीक आहे. सो एस आय युनिट पण झालं त्याचं अँड डायमेन्शन पण झाले. सो इथून पुढे आता न्यूटन सेकंड पर कुलम मीटर याच्यासाठी आपण एकच शब्द वापरणार, टेस्ला. आणि डायमेन्शन्स अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. सो डायमेन्शन्स पण सिम्पल आहे, T1 कट झाला, L1 कट झाला. येईल काढता सर्वांना, लॉजिक समजलं आहे, हॅलो, डायमेन्शन्स समजत आहे, सांगा मला. Yes, sir. साक्षीजी, प्रिया, Yes, sir. साक्षी, यस. सिम्पल टेक्निक आहे ना. मग एवढं बेसिक जर तुम्ही केलं ना तर मला नाही वाटत की मग तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येईल गोष्टी करण्यासाठी, ठीक आहे. ओके देन. सो कमिंग बॅक, मग डायमेन्शन झाले, फोर्स झाला, बीची व्हॅल्यू झाली आहे. त्यानंतर आता सपोज तुम्हाला फ्लक्स, आता फ्लक्सचं युनिट आता तुम्ही सांगा. हे बघा, मॅग्नेटिक फ्लक्स घेतला, आता हे स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड झालं. ओ सॉरी, ये इसका रब करता हूँ, क्या बोला मैंने आपको, मैग्नेटिक फ्लक्स. तो मैग्नेटिक फ्लक्स इज फाय. ओके, सो मैग्नेटिक फ्लक्स यूनिट है फाय अँड फाय इज इक्वल्स टू आपने लिखा है BA इंटू कॉस थीटा. जसं मग अशी साइन थीटाला केलं तसं कॉस थीटाचे याचा युनिट अँड डायमेन्शन नाही. पण आता तुम्ही इथून सांगा, आता चला फ्लक्सचं युनिट, फ्लक्स इज इक्वल्स टू BA कॉस थीटा है. तो बी का यूनिट था टेस्ला, एरिया का था मीटर स्क्वेअर. सो फ्लक्स युनिट झालं टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर. आणि कॉस थीटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इट्स जस्ट अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. सो वी डोंट हॅव एनी युनिट और डायमेन्शन, इट्स जस्ट अ न्यूमेरिकल व्हॅल्यू, ठीक आहे. कारण कॉस 60 कॉस 30 बघा तुम्हाला व्हॅल्यू येतात. कॉस 90 0, कॉस 0 1, म्हणजे एक न्यूमेरिकल वैल्यू है. सो इसका न्यूमेरिकल वैल्यू को कोई ऐसा यूनिट या डायमेंशन नहीं, प्योर न्यूमेरिकल वैल्यू, ठीक है. तो टेस्ला मीटर स्क्वेअर, पण टेस्ला मीटर स्क्वेअर नाही म्हणत, जनरली काय म्हणतात मग याला, वेबर. वेल्डर नाही, काय बोलते, वेबर. सो वेबर इज द युनिट ऑफ फ्लक्स, टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर और वेबर. मग वेबरचे डायमेन्शन्स काढा, ते पण विचारतील. मग आता परत वेबरचे डायमेन्शन काढायचं म्हटल्यानंतर आता टेस्लाचं माहीत पाहिजे. टेस्लाचे डायमेन्शन्स माहिती आहेत का, तर तोंडपाठ नाही आहे सर. मग ते तोंडपाठ नसतील तर ते काढावं लागतील आणि मग मीटर स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता माझ्याकडे तरी आयता आहे, मी M1 T-2 I-1 घेतो आणि त्याला L2ने मल्टिप्लाय करतो. सो देअरफॉर इथं बघा, फ्लक्स इज इक्वल्स टू M1 L0 T-2 I-1 इंटू मीटर स्क्वेयर मतलब L स्क्वेयर. तो मेरा फ्लक्स जो आया वो आया M1 L2 T-2 I-1 झालं. कळलं का, फ्लक्स युनिट कळलं. मॅग्नेटिक फ्लक्स युनिट होतं वेबर किंवा त्याला टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर म्हणतात, ठीक आहे. किंवा परत वेबर टेस्ला. आता टेस्ला म्हणजे काय हे तोंडपाठ करावं लागेल. टेस्ला इज न्यूटन सेकंड अपॉन कुलम इंटू मीटर. बघा, न्यूटन सेकंड अपॉन कुलम इंटू मीटर. तर मग बच्चा पार्टी तुम्हा लोकांना हे व्होल्टच्या टर्म्समध्ये पण लिहावं लागेल किंवा डिस्टन्स इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म्समध्ये पण लिहिता येईल. तर मग त्यामुळे असं टेस्ला वगैरे. आता न्यूटन म्हटलं की आपण असं लक्षात ठेवत असतो, 1 न्यूटन इज इक्वल्स टू लिखा जाता है 1 kg
1 मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर, बरोबर. असं लिहितो आपण. 1 जूल इज इक्वल्स टू काय लिहितात रे तुम्ही, 1 kg इंटू 1 मीटर स्क्वेअर अपॉन 1 सेकंड स्क्वेअर. मग तसंच 1 टेस्ला तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 1 टेस्ला कॅन बी रिटन ॲज न्यूटन कुलम, न्यूटन सेकंड अपॉन कुलम मीटर. न्यूटन सेकंड, 1 न्यूटन 1 सेकंड अपॉन कुलम मीटर, 1 कुलम इंटू 1 मीटर. ठीक आहे. सो अशा प्रकारे 1 टेस्ला पण तुम्ही घेऊ शकताल. म्हणजे असं लक्षात ठेवायला ज्या बेसिक टर्म्स आहेत, ज्या सगळ्यात जास्त वेळेस तुम्हाला वापरल्या जाणार आहे, त्याच्याबद्दल मी ह्या गोष्टी बोलतोय. ओके, अंडरस्टूड. ये पार्ट समझ में आया? सही. प्रिया, साक्षी, शिवराज, सिद्धि. Okay, so I would like to jump in for the next part then. So this was related with simple fundamentals की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट कसं काढायचं, त्यानंतर मॅग्नेटिझमचा फोर्स काय, आणि काल एक याच्याबद्दलही बोललो होतो की मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन जशी आता बी इज इक्वल्स टू वरती फाय अपॉन ए लिहिलं आहे, तसंच मी याला असंही लिहू शकतो की फोर्स एक्सपिरियन्स पर यूनिट पोल स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स पर यूनिट पोल स्ट्रेंथ, दैट इज FM/QM असं मी वापरू शकतो. ठीक है, तो ये भी एक हो गया अपना. सो लेट्स गो फॉर द हा जो फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट पोल स्ट्रेंथ आहे त्यावरनंही तुम्ही काढू शकता. सो फोर्स एक्सपिरियन्स इज न्यूटन, पोल स्ट्रेंथ इज एम्पियर मीटर. सो न्यूटन एम्पियर म्हणजे आणखी एक युनिट आलं रे बाबा, बघून घ्या. न्यूटन एम्पियर मीटर. फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट पोल स्ट्रेंथ, काल एक फॉर्म्युला सांगितला होता, आठवतं आहे का? काल आपण हा फॉर्म्युला शिकलो आहे. फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट पोल स्ट्रेंथ, बी कॅन बी ऑल्सो डिफाईन्ड ॲज फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. मग कसं बाबा, तर सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर इकडे बघा आता सर्वांनी, आता विषयांतर होतं आहे थोडं, पण ठीक आहे. QM1 सपोज इथे आहे ना, एक नॉर्थ पोल आहे असं मी म्हटलं, आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड मतलब सिंगल. आता नॉर्थ पोल म्हटल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तो कशा ओरिजिनेट करतो, तर आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, लाईक दिस. ओके, सो वी हॅव द मैग्नेटिक फील्ड लाइन्स इन द आउटवर्ड डायरेक्शन लाइक दिस. तो ये जो उसने अपने आजू बाजू भीतर सराउंडिंग में जो मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस किया है, उस मैग्नेटिक फील्ड में अगर मैं दूसरा एक पोल स्ट्रेंथ लेके आता हूँ, सपोज उसका नाम है QM2. ठीक है, किंवा याला आपण सोर्स चार्ज म्हणूयात QM2. मग हा सोर्स चार्ज होता आणि हा टेस्ट चार्ज, टेस्ट पोल असं म्हणूया, आणि हा सोर्स पोल होता. QM1 जो था बीच में, इसको बोलते हैं सोर्स पोल. तो सोर्स पोल ने जो मैग्नेटिक फील्ड बनाया है उसमें अपन टेस्ट पोल को लेके आए. तो ये टेस्ट पोल म्हणजे आता हा नॉर्थ पोल आहे, टेस्ट पोल पण नॉर्थ असेल तर इट विल गेट रिपेल्ड बाय दिस सोर्स पोल. एंड अगर ये साउथ पोल है तो दिस सोर्स पोल विल अट्रैक्ट दिस टेस्ट पोल. सो ये जो अट्रैक्ट करना किंवा रिपेल करना विथ सम फोर्स, दैट फोर्स इज कॉल्ड एज मैग्नेटिक फोर्स. तो मैग्नेटिक फील्ड, ये जो आजू बाजू का मैग्नेटिक फील्ड है, दैट कैन बी डिफाइंड एज फोर्स एक्सपीरियंस पर यूनिट पोल स्ट्रेंथ. मग कोणती पोल स्ट्रेंथ आहे, तर टेस्ट पोल स्ट्रेंथ आहे, ये टेस्ट. ठीक आहे, ये मॅग्नेटिक फील्ड, ही जी गोलाकार दिसते, हे चक्र दिसतंय, हे चक्र कोणी प्रोड्यूस केलं, तर सोर्स पोलने, आणि त्यामध्ये आपण टेस्ट पोलला घेऊन आलो आहे, समजून घ्या. ठीक आहे. सो फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट पोल स्ट्रेंथ असा फॉर्म्युला जरी वापरला तरी न्यूटन आणि पोल स्ट्रेंथचं युनिट ॲम्पियर मीटर आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डायमेन्शन्स काढू शकता. ठीक आहे. कमिंग बॅक, मग आता त्या डायपोलकडे येतो, मॅग्नेटकडे येतो. तर काल मी सुरुवात केली होती आणि तुम्हाला म्हटलं होतं उद्याच्या सेशनमध्ये तो पार्ट घेईल. तर मग आपण शिकूयात आता बार मॅग्नेट बरोबर, किंवा बी ॲट ए पॉइंट ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट. ठीक आहे. बार मॅग्नेटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ॲट ए पॉईंट, ती किती असेल, त्याची व्हॅल्यू किती असेल. सो वी हॅव ए मॅग्नेट लाईक दिस.
आता पॉईंट कुठला आहे ते बघूयात, त्याच्यासाठी आधी शिकूयात. हा साऊथ पोल आहे असं ट्रीट केलं, हा नॉर्थ पोल आहे असं ट्रीट केलं. ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे पोल टू पोल डिस्टन्स, त्याला मी यल मांडलं. काही पुस्तकामध्ये इथं 2L लिहितात, मी यल मांडलं. ठीक आहे, नोटेशन्स कॅन बी डिफरंट. आणि ह्या यलला मी म्हणत असतो मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ. आणि जर आपण एंड टू एंड डिस्टन्स घेतलं, असं ह्या एंडपासून ह्या एंडपर्यंतचं जर डिस्टन्स घेतलं, तर याला मी म्हणत असतो जॉमेट्रिक लेंथ. सो जॉमेट्रिक लेंथ इज एंड टू एंड डिस्टन्स. ठीक आहे, जॉमेट्रिक लेंथ. मग दोघांमध्ये काय रिलेशन आहे बाबा, किंवा काय फरक आहे, तर मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल्स टू लिखा आहे 5/6 टाइम्स जॉमेट्रिक लेंथ. ओके, सो एवढं लक्षात ठेवायचं फक्त. बरं, आता मला दोन गोष्टी शिकवायच्या आहेत. एक असतो मॅग्नेटिक ॲक्सिस. मॅग्नेटिक ॲक्सिससाठी मी पेन बदलतो, वाटल्यास येलो प्लेनने घेतो. हे बघा, ह्या दोन्ही पोलमधनं जर एखादा ॲक्सिस गेला तर याला म्हणतात मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि ह्या दोन्ही पोलच्या म्हणजे ह्या मॅग्नेटच्या सेंटरमधनं गेला आणि असा परपेंडिक्युलर असेल ॲक्सिसला, तर याला म्हणतात मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि इसको क्या बोलते हैं, मॅग्नेटिक इक्वेटोर. याला म्हणतात मॅग्नेटिक इक्वेटोर. बघून घ्या, शब्द बघून घ्या बच्चा पार्टी. सो दोन गोष्टी समजत आहेत का. शॉर्ट बॉल मॅग्नेटच्या दोन्ही पोलमधनं जर एक इमॅजिनरी लाईन गेली, तर त्या इमॅजिनरी लाईनला काय म्हणतात, मॅग्नेटिक ॲक्सिस. ठीक आहे, साक्षीजी, ओंकार, प्रेम, सई, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, लक्षात येत आहे? लक्षात येत आहे ना तुम्हाला? येस सर. हां, सोपं आहे, सिम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे. मग आता मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला कुठल्या पॉईंटला काढायची बाबा, कुठल्या पॉईंटला येणार आहे ती मॅग्नेटिक फील्ड, तर ती मॅग्नेटिक फील्ड जी येणार आहे ती ऑन द ॲक्सिस आहे. मग तो किती मीटरवर आहे पॉईंट ते पाहायचं आहे आपल्याला. बघा, मग मी आता असं घेतलं, हा शॉर्ट बार मॅग्नेट आहे. शेट, ठीक आहे, मला ती स्ट्रेट लाईनमध्ये काढायची बाबा. हां, ठीक आहे. मग हा साऊथ पोल आहे, हा कोण आहे, नॉर्थ पोल आहे. मग यांच्यामुळे आता ही इमॅजिनरी लाईन चालली सपोज ॲक्सिसमधनं त्याच्या. आणि मग मी काय केलं, एक पॉईंट घेतला, पॉईंट पी. तर हा सेंटर आहे ह्या बार मॅग्नेटचा. ह्या सेंटरपासून तो पॉईंट पी किती अंतरावर आहे, तर आपण मानलं जनरली तो आर अंतरावर आहे. किती अंतरावर, आर अंतरावर आहे. पण हा पॉईंट पी आता ॲक्सिसवर आहे की इक्वेटरवर आहे ते सांगा बरं मला. कुठल्या लाईनवर आहे, ह्या लाईनला काय म्हटलं तुम्ही, यस, मॅग्नेटिक ॲक्सिस. सो एखादी इमॅजिनरी लाईन जर दोन्ही पोलमधनं जात असेल मॅग्नेटच्या, तर तिला म्हणतात मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि तो पॉईंट आहे पी, तो आहे सेंटरपासनं आर अंतरावर. सो पी इज ऑन द ॲक्सिस. मग इथे असणारी जी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे, कारण हे बघा, आपला जो नॉर्थ पोल आहे तो कंटिन्युअस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर सोडणार आहे, अशा 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 लाईक दिस. ओके ओके. आणि मग मॅग्नेटिक फील्ड जी आहे ऑन द ॲक्सिस बी at point P on the axis is given by the formula μ0/4 pi multiplied by, ये दिया जाता है फॉर्मूला 2m/r³ फॉर ए शॉर्ट बार मैग्नेट. हाँ, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ऑन द ॲक्सिस इज गिवन बाय द फॉर्म्युला. याच्यासाठी आता डेरिवेशन वगैरे काही नाही आहे, पण फक्त लक्षात ठेवा मॅग्नेटिक फील्ड ह्या नॉर्थ पोलमुळे ह्या पी पॉईंटला. मग तुम्ही म्हणताल साऊथ पोलमुळे नाही का, साऊथ पोलमुळे पण येतं ना, मॅटर करतं आहे. ठीक आहे, पण आता डेरिवेशन नाही, त्याच्यामुळे मी तो पार्ट नाही सांगत आहे तुम्हाला. पण हे लक्षात ठेवायचं आता, इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्रॅव्हल फ्रॉम south to north, they never intersect each other, and outside the magnet they always travel from north to south and they form always a closed circular loop. जिसको किसी को याद नहीं है उनके लिए फिर से बता रहा था मैं. ठीक है. सिमिलरली आता बघा, मग हा यम काय, कॅपिटल यम काय, आर काय तिथं कळलं. कॅपिटल यम काय कोणी सांगेल, तर याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, ऑफ ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असं म्हणूया. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय,
तर तो जो शॉर्ट मॅग्नेट आहे, शॉर्ट बार मॅग्नेट, त्याला तुम्ही मॅग्नेटिक डायपोल पण संबोधू शकतात, म्हणू शकतात. दॅट्स युअर चॉईस. ठीक आहे. आणि हा एम कसा देतात मग, तर हा देतात क्यू एम मल्टीप्लाइड बाय यल. व्हॉट इज क्यू एम, तो क्यू एम इज पोल स्ट्रेंथ. व्हॉट इज एन, व्हॉट इज यल, तो यल है मैग्नेटिक लेंथ. ठीक है, ओके फाइन. सो दिस इज यम, कैपिटल यम. यहाँ तक चीज़ें क्लियर का, यहाँ तक चीज़ें क्लियर. सिद्धि, शिवराज, साक्षी, सई, प्रिया, ओके ओके. प्रेम, ओंकार, साक्षी जी, ओके फाइन देन. बरं बरं, बस 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 बस, लय अंगठे नका उडू, बस झालं. ठीक आहे. आपल्याला ते राईट हँड थंब रूलमध्ये वापरायचं आहे आपल्याला अंगठा, तिथं बघू आपण. बरं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्ट बँड मॅग्नेट तिथं लिहिली. मॅग्नेटिक फील्ड जर ऑन द इक्वेटर असेल, ठीक आहे, सपोज आता हा मॅग्नेट आहे, परत एकदा तसंच चित्र, साऊथ पोल, नॉर्थ पोल. मॅग्नेटिक फील्ड हा गेला मॅग्नेटिक ॲक्सिस, हा गेला परपेंडिक्युलर ॲक्सिस. परपेंडिक्युलर ॲक्सिस कुठून चालला, तर सेंटरमधनं चालला आहे. ठीक आहे, ओमधनं चालला आहे. आणि मग इथं जी मॅग्नेटिक ॲक्सिस आहे, हा सपोज पॉईंट पी आहे आता, तर हा सेंटरपासून किती अंतरावर आहे, तर ऑब्वियसली आर अंतरावर आहे. सो ऑन द इक्वेटर आहे म्हणून याला पी ई क्यू लिहिलं. सेंटरपासनं हमेशा अंतर जे मोजतात ते सेंटरपासनं. तर मी ह्याला लिहिताना असं लिहितो, मॅग्नेटिक फील्ड पी ऑन द इक्वेटर इज इक्वल्स टू म्यू 0/4π m/r³. सो बघा त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे, तर फक्त ट्वाईसचा फरक होता. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ॲक्सिसवर जास्त आहे आणि इक्वेटरवर कमी असते. मग असा फरक का, तर तुम्ही पाहताल हे स्ट्रेट लाईनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लगेच अटॅच होऊ शकतात. इथं ह्या केसमध्ये नॉर्थ टू साऊथ फिरून जाता येते. सो त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर ही थोडीशी कमी आहे. मग आपण जर दोघांचा रेशो जर घेतला, मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस टू द मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर, तर यू विल फाइंड पूर्ण फॉर्म्युला सेम आहे बच्चा पार्टी, फक्त इथं 2m वापरला आहे त्यांनी ॲक्सिसला आणि म्यू 0/4π मल्टीप्लाइड बाय m/r³. तो सभी चीज़ों को कैंसिल किया जाएगा. फाइनल जो इक्वेशन बचेगा वो 2 वाला बचेगा. सो मैग्नेटिक फील्ड ऑन द एक्सिस टू द मैग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर इज इक्वल टू 2:1. ठीक है, मतलब मैग्नेटिक फील्ड ऑन द एक्सिस बड़ा है एज कंपेयर टू मैग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. मग तुम्ही म्हणताल सर ठीक आहे ॲक्सिसवर झाला, त्यानंतर इक्वेटरवर झाला, पण आपला जर पॉईंट ॲक्सिसवर पण नाही आणि इक्वेटरवर पण सुद्धा नाही आहे, तर मग काय होईल, तर त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय येईल सर, तर मग सांगण्याचा उद्देश काय बघा, मी इथं देतोय आता फॉर्म्युला. बार मॅग्नेट काढतो, वाटल्यास ड्रॉ करतो परत एकदा तुमच्यासाठी. बी एट एनी पॉइंट. सो यहाँ पे साउथ पोल है, यहाँ पे नॉर्थ पोल है, और यहाँ से यहाँ तक, हाँ दिस इज साउथ टू नॉर्थ, दिस इज ओ पॉइंट. मग आपला पॉइंट जो आहे तो इथं असेल, एनी पॉइंट. सो दिस इज डिस्टन्स वेक्टर. मग ह्या डिस्टन्स वेक्टरने ह्याच्याबरोबर जो अँगल बनवला आहे तो थीटा. मग ह्याच्याबरोबर म्हणजे हा कोण आहे, तर हा असतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. साऊथ पोलकडनं नॉर्थ पोलकडे जो डायरेक्टेड असतो तो असतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. वरती पण तुम्ही बघा फॉर्म्युलामध्ये काय आलेलं आहे, एम आलेलं आहे. सो व्हॉट इज कॅपिटल एम, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, दॅट इज पोल स्ट्रेंथ multiplied by magnetic length. So this point is neither on the axis. ये एक्सिस था मेरे लिए, ये कौन था, इक्वेटर था. इक्वेटरवर पण नाही आहे आणि ॲक्सिसवर पण नाही आहे. इक्वेटरवर म्हटल्यानंतर परपेंडिक्युलर फॅशनमध्ये एखादा पॉईंट आहे का, ॲक्सिसवर एखादा पॉईंट आहे का, नाही. सो इट इज
ॲट ए प्लेस अदर दॅन इक्वेटर और ॲक्सिस. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड पी ॲट एनी पॉईंट ओरिजिनपासनं आर अंतरावर आहे. सो दिस इज अ डिस्टन्स वेक्टर and theta is the angle made by distance vector with magnetic axis. ठीक है, with magnetic axis और m bar, अपना जो m bar है वो असली तो with magnetic axis और m bar. ठीक है, magnetic डायपोल मोमेंट. हां, ठीक आहे. सो बच्चा पार्टी मग तिथं काय असेल बाबा, तर तिथं असा फॉर्म्युला लिहिता बी पी ॲट एनी पॉईंट इज गिवन बाय द फॉर्म्युला म्यू 0/4 एम अपॉन आर क्यूब रूट ऑफ 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. सो एकदा मेमराईज करा. मी 2च मिनटात जाऊन येतो. कालच्या प्रमाणे मला एकदा राऊंड मारू द्या. खाली शिक्षक नाही आहे, पण तोपर्यंत तुम्ही एकदा नोट्समध्ये बघा. तर 3 नोट्स आपण घेतल्यात. 3 नोट्समध्ये मी मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस, जो की पहिला होता मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस आणि इक्वेटरवरचं रिलेशन, आणि मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर, आणि मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट. सो हे दोन्ही गोष्टी मेमराईज करा. जस्ट गो थ्रू इट वन्स. ठीक आहे. वाटल्यास मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट जर तुम्हाला दुसऱ्या बाजूला कुठे घ्यायची असली तरी चालेल. मी उजव्या बाजूला कोपऱ्यात घेतलं आहे. ठीक आहे. सो जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. मी जाऊन आलो. या आय एम बॅक. तर आज तुमचंही इवन केमिस्ट्रीचं सेशन झालं नाही ना आज आणि काल. तर मॅम एका सत्संगसाठी गेल्यात. मग खाली मुलं अभ्यास करत बसतात एक्स्ट्रा लेक्चरमध्ये. तर मग त्यांच्यावर राऊंड मारायला जावं लागतं. शेजारी बनकर सरांचं लेक्चर चालू आहे 11वीचं, पण सेशनमध्ये असल्यानंतर त्यांना तितकं शक्य होत नाही. तर मग
एकदा गेलं की मग सगळेजण अभ्यास करताना परत प्रॉपरली सिन्सिअरली अभ्यास करतात. आता तुमच्यावर तर काय वॉच ठेवता येत नाही, तुम्ही ऑनलाईनमध्ये काय करताय आणि घरी काय करताय. प्रामाणिकपणे अभ्यास करा बाबा. काय आहे की हीच वेळ आहे, धिंगाणा मस्ती पण घालायचं आहे आणि अभ्यास पण तेवढाच करायचा आहे. तर मग 3 पॉईंट्स मी मेन्शन केले, समजलेच सर्वांना. मॅग्नेटिक फील्ड ॲक्सिस काय असतो, इक्वेटर काय असतो आणि एनी पॉईंट काय असतो. आता मग त्या 2 डेफिनेशन फक्त सांगतो, मग आपण एखाद दुसरं त्याचं न्यूमेरिकल घेऊ, सो बेटर आयडिया येईल तुम्हाला आणि मग आपण थांबूया. ठीक आहे. सो मॅग्नेटिक ॲक्सिस काय असते मग, तर डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये जे मी तुम्हाला थेरॉटिकल मटेरियल दिलेलं आहे, थिअरीचं मटेरियल दिलेलं आहे टेक्स्ट बुकचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक ॲक्सिसची डेफिनेशन मिळून जाईल. सो मी जे सांगितलं आहे ते परत एकदा सांगतो. ॲन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ पोल्स ऑफ ए मॅग्नेट, दोन्ही पोलमधनं जाणारी इमॅजिनरी लाईन तिला म्हणतो आपण मॅग्नेटिक ॲक्सिस. इमॅजिनरी ती म्हणजे आपण काय असं ड्रॉ करतोय तिला किंवा ती ऑलरेडी ड्रॉ नसते असं नाही, इमॅजिनरी असं, त्याला मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि मॅग्नेटिक इक्वेटर कोणाला म्हणायचं, तर अशी इमॅजिनरी लाईन जी मॅग्नेटिक ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर असेल आणि जी बार मॅग्नेटच्या सेंटरमधनं जात असेल. बघा, नॉर्थ पोल, साऊथ पोल. मग डेफिनेशन तेवढी तुम्ही लिहून काढावी अशी माझी इच्छा आहे. तर हा आता मॅग्नेटिक इक्वेटर आहे, ME बोलतो वाटल्यास याला. मग दिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द बार मॅग्नेट अँड इट इज परपॅन्डिक्युलर टू द मॅग्नेटिक ॲक्सिस. दिस इज ऑल्सो एन इमॅजिनरी लाईन, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इक्वेटर. ठीक आहे. सो मग ह्या 2 गोष्टी झाल्या. मग आता मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट विथ अँगल जर थीटा असेल तर काय, हां आता त्याच्यामध्ये नाही आणखी एक आवर्जून गोष्ट मला सांगायला आवडेल. तर काय होतं परीक्षेमध्ये ना, तर इथं जी नेट मॅग्नेटिक फील्ड असते ना त्याच्याबद्दल बोललं जातं. तर MCQमध्ये हा असा एक प्रश्न विचारला होता. आता इथे बघा, इथं ही एक ह्या डिस्टन्स वेक्टरच्या अलॉंग एक मॅग्नेटिक फील्ड कॉम्पोनंट आहे समजा, आणि याला एक व्हर्टिकल एक कॉम्पोनंट आहे. तर यांच्यामध्ये जो कॉम्पोनंट असतो तो असतो नेट कॉम्पोनंट. नेट कॉम्पोनंट म्हणजे हा, ठीक आहे, असं नाव दिलं याचं. हा एक कॉम्पोनंट आहे. सपोज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सपोज आउटवर्ड, ही नॉर्थ डायरेक्शनमुळे असं घेतलं, ही साऊथ डायरेक्शनमध्ये असं घेतलं, ते कमिंग इनवर्ड असतं. ठीक आहे, बरं. मग इथं जो अँगल फॉर्म होतो ना, हा अल्फा अँगल फॉर्म होतो, अल्फा. मग हा बी नेट म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पी पॉईंट, त्याने जो अँगल बनवला आहे तो अँगल आहे अल्फा. अल्फा अँगल कुणाबरोबर आहे, हॉरिझॉन्टल बरोबर. आणि आरने यम बरोबर किती अँगल बनवला आहे, तर थीटा बनवला आहे. म्हणजे असं पण येतं पुढे जाऊन आहे ना, तुम्हाला MCQमध्ये तुम्हाला दाखवेल मी तसा प्रश्न, की बाबा तो अँगल काय असतो किंवा तो अँगल कसा फाइंड आउट करायचा, अल्फा कसा फाइंड आउट करायचा हे पण विचारलं जातं. त्याच्यातनं तुम्हाला डायरेक्शनही फाइंड आउट करता येते. बरं, कमिंग बॅक. तर सपोज तुम्हाला आता मॅग्नेटिक फील्ड ॲट सम पॉईंट काढायची आहे. तर आपलं जे मॉड्यूल आहे मॅग्नेटिझमचं, तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझममध्ये एखादा दुसरा प्रश्न असेल तो मी घेतो. जस्ट अ मिनिट. हां आहे. आपल्याला एक मॅग्नेटिक मोमेंट दिलेली बार मॅग्नेटची. ज्यांच्याकडे कोणाकडे आपलं मॉड्यूल आहे त्या मुलांनी मॉड्यूल 3 ओपन करा. मॉड्यूल बरं का, मॉड्यूल मेन टेक्स्ट बुक नहीं, मॉड्यूल 3. सो मॉड्यूल 3 में जाओ, उसमें पेज नंबर है, टॉप में पेज नंबर लिखा है 12.16, 12वें चैप्टर मतलब 16वां पेज. एंड उसमें आपको जाना है क्वेश्चन नंबर 91 पे. डायरेक्टली जंप इन ऑन टू द क्वेश्चन नंबर 91. तो 91 में आपको दिया है, गिवन क्या है बताता हूँ. तो गिवन में है एक बार मैग्नेट का मैग्नेटिक डायपोल मोमेंट है m इज इक्वल्स टू 2.4 एम्पियर मीटर स्क्वायर. ए पॉइंट इज सिचुएटेड एट, डिस्टेंस दिया है 20 सेंटीमीटर फ्रॉम इट्स सेंटर ऑन ए लाइन मेकिंग एन एंगल ऑफ थीटा इज इक्वल्स टू 30 डिग्री विथ एक्सिस. थीटा विथ एक्सिस कौन सा, तो मैग्नेटिक एक्सिस के साथ बनाता है.
द मैग्नेटिक इंडक्शन एट दैट पॉइंट इज, मैग्नेटिक इंडक्शन मतलब बी क्या होगा उस पॉइंट पे. सो मला सांगा कुठली केस असेल. मॅग्नेटिक मोमेंट दिली आहे, एम दिलाय, डिस्टन्स दिलाय, थीटा दिलाय. थीटा म्हणल्यानंतर आपल्याकडे तीन केसेस आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट विच मेक्स अन अँगल थीटा, मॅग्नेटिक फील्ड ऑन द इक्वेटर, मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस. आपल्या केसमध्ये थीटा दिलाय म्हटल्यानंतर ऑन द मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट दिला है. सो मैग्नेटिक फील्ड एट एनी पॉइंट वी हैव फॉर्मूला क्या लिखेंगे अपन, बी एट एनी पॉइंट इज इक्वल्स टू म्यू 0 अपॉन 4 पाई एम अपॉन आर क्यूब रूट ऑफ 3 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1. समजतंय का सर्वांना. मग एमची व्हॅल्यू दिली आहे, आरची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये, लक्षात घ्या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण सगळ्या व्हॅल्यू एस आय युनिटमध्ये पाहिजे. प्रेम, प्रिया, साक्षी, शिवराज, सिद्धी, लक्ष आहे ना सर्वांचं. साक्षी जी, सई, येस सर. ओंकार, या. सो मग सांगण्याचा उद्देश काय की फॉर्म्युला तोच आहे. बार मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल, आर इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर अंतरावर आणि त्याने त्या डिस्टन्स वेक्टरने ॲक्सिस बरोबर जो अँगल बनवला आहे तो 30 आहे. सो म्यू 0ची व्हॅल्यू किती असते, बी ॲट एनी पॉईंट. म्यू 0ची व्हॅल्यू आपण लिहितो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 डिवायडेड बाय 4 पाय इंटू एमची व्हॅल्यू किती असते, कॅपिटल एमची 2.4 दिली आहे बाबा इथे, हां, डिवाइडेड बाय आरचा क्यूब. आरची वैल्यू किती है 20 सेंटीमीटर है, तो इसको मैंने लिखा 20 इंटू 10 टू द पावर -2. उसका क्यूब लेने के लिए भूलना नहीं. रूट ऑफ थ्राइस ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. सो कॉस थीटाची व्हॅल्यू होती 30 डिग्री, कॉस 30 आणि त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर याला विसरायचं नाही, स्क्वेअर प्लस 1. सो यहाँ पे देखो बच्चा पार्टी, म्यू 0ची व्हॅल्यू काय टाकली तुम्ही, 4 पाय इंटू 10 टू द पावर -7. 4 पाय कैंसिल, कौन बचा 1 इंटू 10 टू द पावर -7 इंटू 2.4. आता 20 इंटू 3 है तो मैं मतलब सॉरी 20 क्यूब है तो मैं ऐसा सेपरेट लिखता हूँ उसको 20 इंटू 20 इंटू 20 इंटू 10 टू द पावर -2 टू द पावर 3. लॉज ऑफ इंडाइसेस 10 टू द पावर -6 आया. रूट ऑफ थ्राइस ऑफ कॉस 30ची व्हॅल्यू किती असते रे, कॉस 30 रूट 3/2. मग रूट 3/2 टाकली आणि त्याचा स्क्वेअर यायला विसरायचं नाही, +1. ठीक आहे. बरं आता इथं काय काय कॅन्सल होईल बघा. माझी काय पद्धत आहे, मी काय करतो हमेशा आहे ना गोष्टींना सोपं करण्याचा प्रयत्न करतो. सोपं कसं, तर इंटिजर व्हॅल्यूवाल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्या एका बाजूला घ्यायच्या आणि 10चे पॉवर एका बाजूला घ्यायचे. -7 खाली -6 दिसतंय आणि बघा हा 20 लिहिलंय ना, 20 म्हणजे हा 0 हा 0 हा 0 म्हणजे 2 गुणिले 10 2 गुणिले 10 2 गुणिले 10. त्याच्याऐवजी मग मी लिहितो 10 3 वेळेस आहे म्हटल्यानंतर 10च्या डोक्यावर 3. 10 3 वेळेस म्हणजे 3 टाइम्स 10 नाही लिहायचा, 30 नाही लिहायचा. 10 जर 3 वेळेस असेल तर इथं 10च्या डोक्यावर 3 लिहायचा आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 हा पण 3 टाइम्स आहेत, त्यांचं लिहून टाकलं, 8 लिहून टाकलं. आता 8 आणि 24ला भाग जातो हे तर मला दिसतंय लगेच. अरे कळतंय का, लॉजिक समजतंय का सर्वांना. ठीक आहे. सो मग 2.4 आहे, याचा डेसिमल शिफ्ट करा, नाही तर लिहिताना 8 त्रिक 24ला 0.3 लिहा कसंही. सो तुम्हाला जे सोपं आहे ते 8 1 8 8 त्रिक 24 0.3. आता हा -7 होता, हा -6 होता म्हणजे वरती -1 उरला, हा +3 वरती गेला, -3 बनला. काय बनेल रे, 0.3 इंटू 10 टू द पॉवर वरचा -1 शिल्लक राहिलेला, हा 10 टू द पॉवर -3. आणि हे रूटमधला आपला जो गोंधळ आहे तो काय, 3 इंटू रूट 3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर खाली 4 + 1. मग वरती 3 गुणिले 3 झालं अपॉन 4 झालं, 9/4 + 1 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं रे बाबा, 9/4 + 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याची व्हॅल्यू येऊन जाईल. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट इज, so B at any point is 0.3 into 10 to the power -4 root of 9/4 is like 4 तिकडे गेला, 9 + 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय सांगा. आता ह्या डेसिमल पॉईंटला शिफ्ट करून घेतला, 3 गुणिले 10 टू द पॉवर -5 रूट ऑफ 13/4. ठीक आहे. आणि 13/4 म्हणजे 3 इंटू 10 टू द पॉवर -4
रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर रूट आला 2, त्याला बाहेर काढलं. मग आता रूट ऑफ 13 कुठून पाहायचा? तर एक तर लॉग टेबल वापरा, नाही तर लॉजिक वापरा. लॉजिक काय सर? रूट ऑफ 9 असतो 3, रूट ऑफ 16 असतो 4. मग आता हे रूट ऑफ 13 आहे म्हणजे दोघांच्या मध्ये, म्हणजे 3.5 अंदाजे घेऊन टाकू आणि बघूया त्यांचं निघतंय का. 3 × 10⁻⁻5 × 3.5 डिवायडेड बाय 2. ये आ गया मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट. करता येईल का? लॉजिक समजलं का? हॅलो. आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं? अरे 5.1 into 10⁻⁻5 येते. 5.1 इंटू 10⁻⁵. ओके. आणि युनिट काय असतं? मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं? वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. किंवा त्याला कुणी शोध लावला? आपण जी इलेक्ट्रिक गाडीबद्दल बोलतो सध्या, टेस्ला, निकोलस टेस्ला, नेम ऑफ द सायंटिस्ट हू इन्व्हेंटेड AC सप्लाय, अल्टरनेटिंग करंट. की बाबा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा फेनॉमेनॉन फॅराडेने लावला. लेन्झ लॉ एक होता. आणि निकोलस टेस्ला म्हटला जर DC पासून तुम्ही लाईट प्रोड्यूस करत असाल तर AC पासून पण लाईट प्रोड्यूस होते. आणि AC पासून त्याने लाईट प्रोड्यूस करून दाखवली. मग कशी? तर धरणातून पाणी जर खाली सोडलं आणि ते जर पाणी टर्बाईनवर आदळलं तर टर्बाईन रोटेट होते. रोटेट झाली की तो जो रोटर असतो तो मॅग्नेटिक फील्डमध्ये फिक्स मॅग्नेटच्या भोवती फिरत असतो, त्यांच्यामध्ये फिरत असतो. मग तिथं EMF इंड्यूस होतं. EMF इंड्यूस झाला की ओम्स लॉ नुसार E=IR अशी आपली AC सर्किटमधले AC व्होल्टेज तयार होतं. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्डचं ही फॉर्म्युला समजला का सर्वांना? खाली यायचंय मला, पाहू दे मला काय केलं अभ्यास. थांबा 2 मिनटं. हॅलो बच्चा पार्टी. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट, लॉजिक समजलं सर्वांना? सोपं आहे. साक्षीजी, ओंकार, प्रेम, प्रिया, साक्षी, यस, शिवराज. ओके देन. ओके ठीक आहे. सो थांबूयात मग आज आपण. आम्हाला ते खालच्या मुलांकडे जायचं, त्यांचा होमवर्क वगैरे पाहतो, त्यांची सुट्टी होणार आहे आता. तर थांबूयात आणि विल कंटिन्यू इन टुमॉरो सेशन. टुमॉरो विल हॅव अ केमिस्ट्री सेशन ॲज वेल. ओके. थँक्यू. बाय. गुड नाईट. काय बसला ना शॉक. मी आधीच सांगत होतो MSCIT करा. आता तरी जागे व्हा. MSCIT जॉईन करा.